गेल्या 10-15 दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं या राज्याची सूत्र उद्याच्या भविष्यकाळात कुणाच्या ताब्यात द्यायची, या राज्याचा चाकरा नेमका कुणाच्या हातात द्यायचा, हा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला या महाराष्ट्रातली 13 कोटी जनता निर्णय घेणार आहे। आणि तो निर्णय घेत असताना या राज्यामध्ये हा निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूने व्हावा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने व्हावा आणि विशेष करून या मतदारसंघामध्ये तो केपी पाटलांच्या बाजूने व्हावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, सीट वाटपाची चर्चा झाली। काँग्रेसला ही सीट पाहिजे होती, राष्ट्रवादीला ही सीट पाहिजे होती, शिवसेनेला ही पाहिजे होती आणि शेवटी सीट वाटपामध्ये ही जागा उद्धव ठाकरे साहेबांना गेली, कारण की मागच्या वेळी त्यांचा उमेदवार इथं आमदार म्हणून निवडून आला होता आणि शिवसैनिकांची इच्छा होती की आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे आणि शेवटी जिल्ह्याच्या वाटपामध्ये सगळ्या सीटा काँग्रेसला मिळणं शक्य नव्हतं। काही ठिकाणी 2 पावलं मागे जाऊन 2 पावलं पुढे जाण्याची भूमिका या सीट वाटपामध्ये मी प्रामुख्याने घेतली आणि मग राधानगरी बुदरगडची जागा ही शिवसेनेला त्या ठिकाणी दिली। ज्यावेळी चर्चेला आम्ही बसलो, संजय राऊत साहेब आम्ही सगळे होतो, मी म्हणलं उमेदवाराचं काय, ते म्हणले तिकीट आमचं, उमेदवार तू म्हणशील ते आम्ही देतो, काय अडचण नाही। आणि मग विजयराव देवणे असतील, सगळे शिवसेनेचे, प्रकाशराव आमचे बुदरगडचे असतील, हितले शिवसैनिक असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेनं केपी पाटील साहेबांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित केली आणि ही निश्चित करत असताना या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना विश्वासात घेतलं। माझ्याशी चर्चा झाली, राष्ट्रवादीशी चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आता या लढाईमध्ये जुना जाणता सचिन तेंडुलकरच उतरला पाहिजे आणि केपी साहेबच यामध्ये उतरले पाहिजेत, कारण की अनुभव प्रचंड आहे, एक अनुभवी नेतृत्व आहे। या आजऱ्यापासनं राधानगरी बुदरगड पर्यंत सगळ्यांना माहिती असणारं नेतृत्व आहे, अनेक वेळा अनेकांशी संपर्क आलेला आहे आणि म्हणून याच नेतृत्वाने ही लढाई केली तर निश्चितपणे मशाल ही यावेळी फज्जा गाठणार, हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं। आणि म्हणून केपी साहेबांची उमेदवारी जाहीर झाली, रणधुमाळी चालू झाली। आदमापूरला प्रचाराचा नारळ फोडायला मला वाटते केपी साहेबांची पत्रिका जरा चांगली दिसते विचारा, म्हणजे उद्धव साहेब या राज्यामध्ये कुठे गेले नाहीत, परंतु केपी साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करून आई अंबाबाईचं दर्शन घेऊन महाराष्ट्र सर करायला ते या ठिकाणी गेले। ते आदमापूरमध्ये बाळूमामाचं दर्शन घेतलं, आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात केपी साहेबांच्या पासून त्या ठिकाणी केली। आणि म्हणून आम्हा सगळ्या मंडळींना विश्वास आहे की गेल्या 10 वर्षामध्ये काय झालं, स्वर्गीय PN साहेबांच्या नेतृत्वाखाली या राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेस ही भरभक्कम राहिली, काँग्रेसची ताकद ही मोठी राहिली, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या या आघाडीमध्ये कायम आम्हाला राष्ट्रवादीला ही जागा द्यावी लागत होती आणि मधल्या 10 वर्षामध्ये थोडं इकडं तिकडं काही गोष्टी घडल्या, कारण की काही त्रासाचे विषय होते। जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, मार्केट कमिटी असेल, या सगळ्यातून काही अडीअडचणीला काँग्रेसच्या लोकांना सामोरं जावं लागत होतं आणि मग थोडा वेगळा विचार मागच्या 10 वर्षात 2 वेळा काँग्रेसच्या काही लोकांनी या ठिकाणी घेतला, हे जग जाहीर आहे। मी बोलतोय काय नवीन बोलतोय अशातला काय विषय नाही, बरोबर आहे ना? हा, त्यामुळं 10 वर्षातले जे काही निकाल या मतदारसंघामध्ये लागले, त्या मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली आणि काँग्रेस जर वजा केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की उद्याचा निकाल काय लागणार आहे, हे मी ज्योतिषाला कुठल्या विचाराची गरज या ठिकाणी